तुमच्याकडे या डिशला काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप चणा डाळीचं पीठ घातलंय। त्यात सगळे सुके मसाले घातले, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून एक छान टाईट डो लावून ठेवला। आता एका पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल, त्यात 1 चमचा राई जिरं, 3 बारीक चिरलेले कांदे, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट छान मऊ पडल्यानंतर 10-12 कढीपत्त्याचे पानं, त्यानंतर सगळे सुके मसाले घालायचे, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, चवीनुसार मीठ। छान मिक्स झाल्यानंतर 3 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आता याच्यामध्ये 3 मोठे ग्लास पाणी घातले, वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता बघा डो छान सेट झाला। आता परत एकदा मळून घ्यायचा। चपाती एवढा छोटा डो बाजूला काढायचा आणि मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने रेश करायची आणि बाजूला डुमटवायची। असं सगळं असंच रेडी करायचं। आता बघा फोडणीला उकळी आली असेल, त्यानंतर हे सगळं यात घालायचं आणि 15 मिनटं मोठ्या फ्लेमवर आपल्याला झाकून शिजवायचं आहे। 15 मिनटात ही डिश रेडी होते। तुमच्याकडे या डिशला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।